आज महाराष्ट्रावर आभाळ कोसळलेलं आहे. ज्या वेळेला वसंतदादा पाटील यांचं दुःखद निधन झालं होतं त्यावेळेला दैनिक सामनाचा मथळा होता, अरे रे वसंतदादा गेले, महाराष्ट्रावर आभाळ कोसळ. आज महाराष्ट्रामध्ये जी दुःखाची लाट पसरलेली आहे, कारण दादांचं विमान कोसळलेलं नाही, तर महाराष्ट्रावर आभाळ कोसळलेलं आहे. एक महाराष्ट्राने एक कणखर आणि तितकाच निर्मळ मनाचा, दिलखुलास असा नेता गमावलेला आहे. आणि त्यांचं बालपण कसं होतं, त्यांना दादा हे नाव केव्हा पडलेलं आहे, ते महाराष्ट्राचे दादा कसे झाले, ते या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत विजय कुमार मोरे. यांनी चतुरस्र नेतृत्व म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे अजितदादा पवार यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी. ते पुस्तक लिहित असताना त्यांनी आशाताईंशी चर्चा केलेली आहे. ते 3 दिवस तिथं मुक्कामाला होते. मग दादांचं बालपण आणि त्यांची जडणघडण ही सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे. तर ते आज आपल्याला त्या गोष्टी त्या सांगणार आहेत. माझी दर्शकांना विनंती आहे की आपण हे राजकारण वगैरे हे सगळं बाजूला ठेवू. एक नेता हा कसा घडतो, त्याला घरचे संस्कार हे त्याला कशा पद्धतीने त्याच्या स्वभावाला एक विशिष्ट आकार देत असतात, कळत न कळतपणे. आणि मग जे शेती करणारे दादा, म्हणजे एक राजकीय घरामधले दादा, मग ते कसे होते हे विजय कुमार मोरे आपल्याला सांगतीलच. तत्पूर्वी मला एक सांगायचं आहे की आशाताई हा. पवार म्हणजे मागच्या वर्षी त्या पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. तर पत्रकारांनी विचारलं त्यांना, तर ते म्हणलं की हे राजकीय घरातले वाद वगैरे ते मिटले पाहिजेत. आणि ती एक मोठी बातमी झाली होती. आज ज्या वेळेला शरद पवार काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलले, तर महाराष्ट्राने कधीही पाहिले नाहीत असे शरद पवार आज दिसलेले आहेत. शोकमग्न आहेत. त्यांच्या मनाची अवस्था जी आहे ती अतिशय मनाला म्हणजे विषण्ण करणारी आहे. आणि त्यांना ते सहन झालेलं नाही. म्हणजे अनेक आपत्ती आयुष्यामध्ये शरद पवारांनी सहन केलेल्या आहेत. आता आज त्यांच्या अगदी उतार वयामध्ये ज्या वेळेला अजित पवार हा एक हिरा त्यांच्या हृदयातला तो हरपलेला आहे. राजकारणात काही हो, पण कुटुंब प्रमुख म्हणून मी जबाबदार आहे असं शरद पवारांनी अनेकदा सांगितलं. मग आता त्यांनी अजितदादा पवार यांच्या रूपाने कुटुंबातला एक एक जो व्यक्ती गमावलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना शोक झाला. ज्या वेळेला ते घरी बारामतीला पोहोचले त्यावेळेला त्यांनी आधी विमानतळ ते रनवे याची नीट पाहणी केली शरद पवारांनी. नीट ते समजून घेतलं की अपघात हा नेमका कसा झालेला आहे. आणि मग आज आता सगळ्यांची तिथं रीग लागलेली आहे. सगळं बारामतीच काय पूर्ण महाराष्ट्र ढसढसा रडतोय. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटलं की आपण विजय कुमार मोरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मी काही छायाचित्र या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, ते अवश्य बघावे. तर विजय कुमार मोरे, हे तुम्ही आता सांगा की तुम्ही ज्या वेळेला हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांनी कशी अनुमती दिली. एक तर मुळात कसं आहे की आपल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की दादा सुरुवातीच्या काळामध्ये पत्रकारांपासून 4 हात लांब राहायचे. म्हणजे हो. आम्ही अप्रतिम मीडियाच्या वतीने 2010 सालापासून पत्रकारांना जे पुरस्कार देतो, चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार, तर एकदा पुण्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा होता. तर त्यावेळेला मी दादांकडे गेलो, तर दादा असं म्हणाले की "बाबा, ते मला हे तुम्ही पत्रकारांच्या याच्यात काही ओढू नका." मग ते कार्यक्रम टाळला त्यांनी. मग विजय कुमार मोरे ज्या वेळेला तुम्ही त्यांना पुस्तकच त्यांच्यावर लिहायचंय म्हणून गेला, तर तुमचा अनुभव कसा होता? खरं तर मी सुरुवातीला दादांसंबंधी पहिल्यांदा ऐकलं. एक डॅशिंग नेता आणि एकदम प्रखर राष्ट्रवादी म्हटलं तर चालेल किंवा एकदम स्पष्ट वक्तेपणा असलेला नेता म्हणून मला सुरुवातीपासूनच त्यांच्याबद्दल आकर्षण होतं.
आणि जेव्हा मी संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद येथे दैनिक गावकरीसाठी संपादकीय विभाग प्रमुख म्हणून आलो, तर त्यावेळी ते दादा अगदी त्यांची अगदी भरारी घेण्याची वेळ होती आणि सुरुवातीपासून मला त्यांच्याबद्दल आकर्षण होतं. पण जेव्हा ते गावकरी सोडल्यानंतर पुढे काय करायचं असा प्रश्न होता. त्यावेळी माझं लिखाणाचं हा उद्देश होता, की यापुढे आपण पुस्तकं प्रकाशनामध्ये जायचं. मग त्या उद्देशाने मी दादांवर एक पुस्तक लिहायचा विचार केला. पण त्यांना भेटायचं कसं? त्यांना भेटणं सोपं आहे की अवघड आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. पण एका मित्राच्या मदतीने मी मंत्रालयात गेलो एकदा आणि जवळ-जवळ एक 2 तास वेटिंगमध्ये उभं राहून दादांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, की मी तुमच्यावर पुस्तक लिहिणार आहे. अरे म्हटलं ते एकदम तडकलेच. म्हटले, "माझ्यावर काय पुस्तक लिहायचं? मी काय एवढा मोठा तीर मारलाय?" माझ्यावर आणि तुम्ही पत्रकार आहेत हे तुम्ही सांगितलंय अगोदर. तर पत्रकारापासून मी 4 हात लांबच राहतो. मला पुस्तक ते माझे तुम्ही काहीतरी लिहाल आणि मला सगळे पत्रकार तुमचे सगळे माझ्या मागे लागतील. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला उडवूनच लावलं. परंतु त्यांना एक गंमत दाखवली. गंमत म्हणजे त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी एक दादा नावाचा अंक काढला होता. तर त्या दादा तो त्यांच्या जवळ होता. मी म्हटलं, "तुम्हाला दिलेला आहे तो अंक किंवा मी स्वतः आता घेऊन आलेला आहे." तर हा एक दादा नावाचा असा एक विषय काढला होता मी त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त. तो मी माझ्या खर्चाने त्यात एकही कुठल्याही प्रकारची जाहिरात न घेता अगदी त्यांच्यावरच्या प्रेमापोटी काढला होता. तर त्यानंतर त्यातला तो एक लेख वाचला, संपादकीय लेख वाचला आणि ते काय म्हणले, "तुम्ही बरं लिहिताय म्हणजे तर तुम्ही एकदा लिहा आणि मला दाखवा नंतर छापा. नाहीतर काय होईल, सगळे पत्रकार माझ्या मागे लागतील काय केले म्हणून." आणि मग अशा पद्धतीने त्यांनी ती परवानगी दिली. पण त्यांच्या जवळचे ते पी-एस होते. त्यांना ते बोलावलं आणि सांगितलं, "ह्यांना काय लागते माहिती किंवा काय लागते ते सांगा." तर त्यांचे जे पी-ए होते अजित देशमुख नावाचे, त्यांनी सगळी मग बारामतीला राहण्याची सोय केली. असे सगळी व्यवस्था केली तिथं जाण्याची. आणि मग मी सुरुवातीपासून अगदी त्यांच्या बालपणापासून लिहायचं ठरवलं. त्यासाठी मी बारामतीला गेलो. 2-3 दिवस ते त्या ठिकाणी राहिलो होतो. तिथं त्यांच्या आई आशाताई त्या तिथं होत्या आणि त्यांनी मला पूर्ण त्यांची बालपणीची सगळी माहिती सांगितली. काही जुन्या अशा लोखंडाच्या पेटीमध्ये असे माळ्यावर ठेवलेली पेटी होती. ती पेटी वर काढायला सांगितली आणि त्या पेटीतले जुने काही अगदी बालपणापासून दादांच्या बालपणापासूनचे फोटो होते. त्यामध्ये त्यांची मोठी बहीण विजयाताई आणि त्यांचे फोटो बालपणीचे दोघांचे सारखेच होते. तर त्यातला कोणता फोटो दादांचा आणि कोणता त्या ताईंचा आहे ते त्यांना पण कळेना. ते दोन्ही फोटो मी आणले आणि त्या पुस्तकामध्ये छापले. छापले नव्हते म्हणजे तयार केले होते ते. आणि त्यावेळी त्यांनी जी माहिती सांगितली, त्यावेळी मला अजितदादांचं लहानपणीचं एक व्यक्तिमत्व लक्षात आलं. तर त्यावेळी त्यांनी आईनी सांगितलं, की दादा लहानपणी खूपच म्हणजे असे चंट, अवखळ होते ते. खेळायला घरात एक 5 मिनिटं थांबायचे नाहीत. बाहेर खेळायला गेले, की ते दिवसभर काय घरी परत यायचे नाही. आणि त्यांचे खेळ म्हणजे काय? हुतू-तू, आट्यापाट्या आणि विशेषतः गोट्या. गोट्या खेळण्यामध्ये त्यांचा एक हातखंडा होता. त्या गोट्या खेळण्याच्या बाबतीत त्यांचं जे आजोळ आहे, त्यांचं काही प्राथमिक शिक्षण सुरुवातीचं काही त्यांच्या आजोळीला देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर आणि पूर्वीचं अहमदनगर या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं होतं. तर ते मामाकडे राहत असताना तिथल्या एका मित्राचा मी इंटरव्ह्यू घेतला होता म्हणजे त्यांची माहिती घेतली होती. त्यावेळी त्यांनी दादांचा एक गुण त्या ठिकाणी सांगितला होता. ते गोट्या खेळायला एकदा सुरुवात केली ना, तर ते जिंकेपर्यंत कधी खेळ बंद करू द्यायचे नाहीत कुणाला. म्हणजे किती आधी 5-6 जण 10 जण जर खेळत असतील आणि ते गोट्या अशा जिंकायच्या म्हणजे असं अशा फेकायच्या आणि त्यातली एक गोटी असं नेम धरून त्याला टिपायची. त्या नेमबाजीमध्ये त्यांना इतका एक्सपर्ट होतं ना, त्यांचा एकदाही ते नेम हुकायचा नाही. त्यामुळे बाकीचे लोक जे मुलं खेळायची त्यांच्याबरोबर, ती पटापट हारायची. आणि ते हारणारी मुलं काय करायची भरपूर गोट्या घेऊन यायचे. कारण आपला हा मुलगा काय आपल्याला जिंकू देणार नाही म्हणून ते भरपूर गोट्या घेऊन यायचे आणि तिथं मग भरपूर 1-2 तास त्या 4 तासाचा खेळ चालायचा. कधी-कधी काय व्हायचं, दादांकडे बाकडे नसायच्या. ते ते जिंकले ज्या खूप गोट्या घेऊन आलेले लोक त्यांना फोर्स करायचे खेळ अजून. पण दादांचा पण असा स्वभाव होता की पूर्ण कुणाला ते गोट्या आपण जिंकल्यात आणि पूर्ण त्यांना सोडून जायचं असं नाही. पूर्ण खेळ संपेपर्यंत त्याच्याकडे गोट्या संपेपर्यंत ते खेळ खेळायचे. अशा प्रकारे त्यांचा एक हा गुण होता की जिंकेपर्यंत आपण खेळत राहायचं किंवा मैदान सोडायचं नाही. हा एक महत्वाचा गुण त्यांच्या
त्यांच्या आजोळातल्या त्या प्रसंगावरून लक्षात येतो. त्यानंतर पुढे असं त्यांच्या आईनं मी प्रश्न विचारले, की बाबा या दादांचं राजकारण कसं काय? राजकारणात कसे आले? त्याचं शिक्षण कसं झालं? तर शिक्षणाबाबत त्यांनी सांगितलं त्यांचं बरंच प्राथमिक शिक्षण आजोळीत झालेलं आहे. नंतर माध्यमिक शिक्षण त्यांचं स्वतःच्या त्या विद्याप्रतिष्ठानच्या शिक्षणामध्ये याच्यामध्ये झालं होतं. नंतर त्यांचं महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले होते. त्यांची मोठी बहीण तिकडे कोल्हापूरला असते. त्या ठिकाणी गेले होते. आणि त्याच वेळेला इकडं 11-12वीला असते साधारणतः ते त्यावेळेचं उच्च माध्यमिक शिक्षण चालू होतं. आणि त्याच वेळेला त्यांच्या भवानी साखर कारखाना हा त्यावेळी फार जोरात होता आणि त्या कारखान्याची संचालक पदाची निवडणूक होती. तर त्यांचे जे बालपणीचे मित्र होते, वर्गमित्र, त्यांनी काय ठरवलं की दादांना यावेळी या निवडणुकीत उतरायचं. राजकारण म्हणजे काय असतं किंवा काही त्यांना माहित नव्हतं. पण आपले काका राजकारणात आहे एवढं तेवढं माहित होतं. परंतु स्वतः कधी राजकारणात यायचं असं अगदी हा त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. बरं काय विजय कुमार, तुम्ही हे जे सांगताय गल्ली त्याच्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मला त्यांचे जे हा लहानपणीचे जे प्रसंग आहेत काही, की जसं त्यांना हम्म. त्या एका मोलकर्णीच्या डोक्यामध्ये ते इंदुबाई जी होती तिच्या डोक्यामध्ये त्यांनी थोडंसं हे केलं होतं. म्हणजे ते खेळत तुम्ही जसं त्यांचा अवखळ वगैरे तो स्वभाव सांगितला. मग ते एकदा पळत हा असताना हा ते हा पाणी सांडलं. मग ती इंदुबाई ओरडली. ती ओरडल्यावर यांनी तिच्या डोक्यामध्ये काठीच हाणली तिच्या. म्हणजे त्यांना चुकीचं हा असं आणि काही तसं मी काही मुद्दामून केलं नव्हतं वगैरे अशा पद्धतीचं ते त्यांचं होतं. आणि त्यांना ते हा त्यांच्या सुरुवातीपासून ते तिथं ते दादा दादाच सगळेजण म्हणायचे. म्हणजे चांगल्या सगळे भावंड वगैरे हा त्यांच्यामधले ते दादा. आणि ते पूर्ण महाराष्ट्राचे दादा झाले. मित्र त्याच्यानंतर सुद्धा हे जे त्यांना दादाच म्हणाले. हा आणि हे जे कारखान्याचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये तुमच्याच पुस्तकामध्ये आहे हम्म. की तात्यासाहेब म्हणजे अनंतराव पवार हे त्या हा कारखान्याचे संचालक होते. आणि त्यांचा अगोदर त्या होते हे. त्या परिसरामध्ये एवढा त्यांचा वचक होता. म्हणजे एक आदरयुक्त भीती होती हम्म. त्यांच्याबद्दल. म्हणजे कारखान्याचा अध्यक्ष पण त्यांना हो. विचारायचं की तात्यासाहेब आज याचं काय करायचं त्याचं काय करायचं. म्हणजे त्या पंचकृषीमध्ये ते सगळं होतं. आणि मग मला एक अजून किस्सा तुमचा तुम्ही सांगितलेला तो आठवतोय की हम्म. जशी आज त्यांची फुले शाहू आंबेडकर विचारसर तशी हम्म. धर्मनिरपेक्ष व सर्व धर्म समभाव ते भाजपबरोबर सत्तेमध्ये हम्म. जरी असले तरी त्यांनी ती विचारसरणी कधी बदलली नाही. तर एक किस्सा बरोबर. मला सांगायचा आहे की जसं त्या हम्म. काटेवाडीला एका मुस्लिम कुटुंबावर हल्ला झाला म्हणून ते त्यांच्या हम्म. त्यावेळेच्या फियाट कारमध्ये काही सवंग म्हणजे लोक कार्यकर्त्यांबरोबर ते निघाले. हम्म. आणि ते खडीचा रस्ता होता. हम्म. तर त्या खडीवरून त्यांनी इतकी हम्म. 100-120 वेगाने ती गाडी काढली. एक तर खडीचा रस्ता. आणि मग ते बाजूला बसलेले कार्यकर्ते ते दचकून म्हणजे आता आता इतक्या फास्ट गाडी दादा चालवता ते म्हटल्यानंतर मग त्यांनी काय केलं त्या हम्म. मीटरवर त्यांनी रुमाल टाकला की मीटर दिसू नये किती पळतं ते. आणि हो त्या हो. तिथं तितक्या वेगामध्ये जाऊन त्यांनी ते वाचवलं. तर असे ते जे तुमच्याच ग्रंथामध्ये ते आहेत किस्से मला तो आठवला म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. बोला. बरं. हा बरं. तर तुम्ही आता त्यांच्या पुरोगामीपणाचं जे सांगितलं ना, तर त्याचं जे मूळ आहे ते त्यांच्या आजीमध्ये आहे. हं. म्हणजे हा शरद पवारांच्या आई ज्या होत्या शारदाबाई, शारदाबाई. तर त्या शारदाबाईंचे जे वडील वडील होते ना, शारदाबाईंचे वडील म्हणजे शिंदे ते याचे फलटणचे, तर ते शाहू महाराजांच्या दरबारात कामाला होते, तिकडे सर्व्हिसला होते. आणि त्यावेळी त्या कधी कधी या शारदाबाई ज्या पवारसाहेबांच्या आई त्या दरबारात जायच्या, तेव्हा त्यांनी शाहू महाराजांनी त्यांचं कौतुक केलं होतं, ही पोरगी तुमची फार हुशार दिसते, तिला चांगलं शिक्षण द्या, हे अगदी तुमच्या कुळाचं नाव राखेल, असं ते शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं होतं. आणि त्यांच्या शाहू महाराजांच्या सांगण्यानुसारच त्या शारदाबाईंचं शिक्षण सेवा सदनमध्ये झालं होतं. स्टुडंट टिळकांच्या जे सेवा सदन होतं आणि त्या सेवा सदनमध्ये जे संस्कार होते ते पुरोगामी विचाराचे होते त्यांच्याबद्दल. ते त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे इंग्रजांचे जे हे होतं थोडासा पगडा पुरोगामित्वाचा किंवा पुढारलेला तो विचाराचा पगडा त्यांच्यावर होता. आणि त्या शारदाबाईंच्या मुळच ही पुढची पिढी त्यांची जी आहे, पवार बंधू सातही पवार साहेबांचे 7 बंधू म्हणजे सगळेजण 6 आणि हे 7 जण त्यांच्यासोबत त्याच विचाराचा पगडा आहे. आणि तोच अनुवंशिकतेने दादांमध्ये सुद्धा आलेला आहे. आणि दादांचं म्हणजे कसं अगदी ते एकदम म्हणजे कुठे स्वतः सांगतात, मी कुठल्या देवळात जात नाही किंवा कुठं काही पूजा वगैरे काही करत नाही.
एक कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी ठीक आहे, पण एखादं नवस केलंय किंवा मला हे करायचंय म्हणून कार्यकर्त्यांचं मन राखायचं म्हणून सुद्धा पवार साहेब सुद्धा किंवा दादा सुद्धा त्यांचं ते कनेरी म्हणून ज्या बाजूला गाव आहे काटेवाडीच्या, तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या हनुमानाचं मंदिर, तिथं ते नारळ फोडून प्रसादाला सर्वत, पण ते कार्यकर्त्यांचा एक हे असतो. तर हे आहे. नंतर दादांचा आणखी एक दोन किस्सा मला असा आठवतो, की त्यांनी जेव्हा पोल्ट्री फार्म सुरू केला होता त्यांच्या तिथं काटेवाडीला, तर ते काय करायचे, स्वतः इतकं कष्ट करायचे त्यांना, नाही म्हणजे लोकांना वाटेल की आता हे हा बरं का मंत्री विजय झाले कुमार. तेव्हापासूनच. हा हा, तुमच्याकडे हा. किस्से भरपूर आहेत त्याच्यामुळे तुम्ही एक 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 सांगताय ते. मला ते शारदा आजी त्यांच्या ज्या म्हणजे शरद पवारांची जी आई तुम्ही जे सांगत होता त्या जिल्हा हा. लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. हो म्हणजे हो. त्या जसं त्यावेळी म्हणजे शाहू इतकं महाराजांनी पुढाकार केलं होतं हा, की त्या ते एक मला ते आठवलं म्हणजे. लोकल म्हणून हा हा, 2 मार्गे इकडे मीटिंगला वगैरे पुण्याला यायच्या. हा. आणि त्या इतक्या म्हणजे मुलांवर त्यांचे चांगले संस्कार आहेत. त्या हम्म. लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. आणि बाकी मुलांवर संस्कार करणे किंवा त्यांच्या गावातले आसपासचे लोक सुद्धा त्यांना त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत. हम्म. असं त्यांचं व्यक्तिमत्व खूप व्यक्तिमत्व मोठं होतं ते. आणि तोच प्रभाव, विचारांचा प्रभाव या पुढच्या पवार कुटुंबावर बरोबर. म्हणजे अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत तो हा. उतरलेला आहे. आता ते पोल्ट्रीचं सांगत होता तुम्ही. तर हा, पोल्ट्रीचं तर ते काय, पोल्ट्री त्यांनी सुरू केली होती ना, त्या पोल्ट्रीमध्ये सकाळी ते 5:30लाच उठायचे. म्हणजे हा सकाळी लवकर उठण्याचा हा स्वभाव काय म्हणजे आत्ताचा नाही, तर ते लहान असतानापासून तेव्हापासूनच त्यांचा स्वभाव आहे तो. 5:30ला उठायचे आणि पहिल्यांदा त्या कोंबड्यांचं सगळं त्यांना, त्यांची झाडलोट करण्यापासून ते अगदी त्यांना खाऊ घालण्यापर्यंत सगळं काम करायचे. आणि शेतीमध्ये सुद्धा स्वतःच ते करायचे. शेतीमधले स्वतः सगळी कामं, म्हणजे जरी कामगार एखादा असला तरी सुद्धा ते स्वतः जाऊन तिथं काम करायचे. असं करता करता एक त्या ठिकाणी असा किस्सा घडला. ते कोंबड्यांसाठी एक खुराडे बांधलेले असायचे. छोटी घरटी कोंबड्या जी असतात ना, ते खुराडे बांधलेले असायचे. तर त्या खुराड्यामध्ये एक दिवस काय झालं, कोंबड्यांचा असा आवाज, त्या कोंबड्या ओरडायला लागल्या. तर त्यांना संशय आला आणि म्हणून त्यांनी ते काय केलं, त्या कोंबड्याच्या खुराड्यात बघितलं, त्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये एक नाग बसला होता असा. हम्म. आणि हे दादांनी बघितलं तर आता काय करणार ते? पण दादांचा इतका स्वभाव आणि त्यांचं म्हणजे हे वागणं असं होतं, की ते शक्यतो घाबरायचेच नाही कोणाला. कशालाच घाबरत नाही. त्यांनी काय केलं, असा सरळ हात घालून त्या सापाला पकडला आणि असं म्हणजे त्या फण्याच्या खालच्या बाजूला असं जोरात पकडून असं इतकं जोराने दाबलं ना, की तो साप तिथं तिथं जागेवरच मेला तो. आणि नंतर असं त्याला असं करून फेकून दिलं रस्ते ह्याच्यावर. तर हा किस्सा मग त्यांच्या आईनीच सांगितला मला, की ते अशा प्रकारचं त्यांनी म्हणजे कशालाच घाबरत नव्हतं. संकट कुठली असो, रात्रीचं गावात फिराल त्यावेळी म्हणजे त्यांचं घर, काटेवाडीतलं घर ते मुख्य गाव जरा बरंच अंतर आहे, असं शेतात जावं लागतात. हम्म. तर त्या रस्त्यावरून ते एकटे जायचे यायचे, मित्रांबरोबर रात्री 10-11 वाजले जरी थांबले तरी ते एकटे त्या रस्त्याने जायचे. अशा प्रकारचे लहानपणीचे त्यांचे किस्से भरपूर आहेत. आणि नंतर जे जेव्हा ते कोल्हापूरला शिकायला गेले, उच्च माध्यमिक सॉरी कॉलेजला शिकायला गेले, त्यावेळी ते त्या साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. हम्म. तेव्हा त्यांचे मित्र म्हणाले, की "दादा तुम्ही या निवडणुकीला उभे राहा." आणि तेव्हा ते म्हणत त्यांना राजकारणाचा काही गंध नव्हता. पण ते तिथले जे मित्र होते काठेवाडीतले आणि बारामतीचे दोघे तिघे, त्यांनी काय केली, जीप घेतली आणि ते कोल्हापूरला गेले. आणि तिथं त्यांनी दादांना त्या गाडीत बसवलं आणि ते घेऊन आले. त्यांचा फॉर्म भरला. आणि सुरुवातीला आता हा किस्सा सांगायचा की नाही थोडासा पुस्तकातनं पण मी टाळला होता. परंतु तो असा होता की ते पहिल्यांदा आल्यानंतर फॉर्म भरण्याच्या अगोदर ते पवार साहेबांकडे गेले. त्यावेळी पवार साहेब एकदम तरुण आणि एकदम जोशात होते राजकारणात. त्यांना विचारलं की या भवानी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी मी अर्ज भरतोय. तेव्हा त्यांना पवार साहेबांनी सांगितलं की अजून तुझं शिक्षण चालू आहे. तुझं शिक्षण पूर्ण कर आणि कुठलातरी एखादा व्यवसाय कर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुला काय करायचं ते कर. पण आता काही तू राजकारणात पडू नको. परंतु कार्यकर्त्यांचा रेटा इतका मोठा होता, की त्यांनी दादांना उचलून गाडीत बसवलं आणि ते फॉर्म भरून आले. आणि ही गोष्ट त्यावेळी सुप्रियाताई सुद्धा म्हणजे लहान होत्या. त्यांना कळाली, की दादा फॉर्म भरतात आणि जरी पवार साहेबांचा विरोध असला, तरी सुप्रियाताईंचा त्यावेळी सुद्धा त्यांना पाठिंबा होता. ते म्हणले, "दादा तू फॉर्म भर" म्हणले. "काय नाही होईल नुसता नाही." आणि पाठिंबा मग ते त्यांनी फॉर्म असं आहे ते की दादा विजयी झाल्याचं जोपर्यंत मला कारखान्याच्या त्या निकालून कळत नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही.
जेवण तर लांबच थोडे आहे राहिलं. ना. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या नाही त्यावेळेला, त्या लहान होत्या त्या. आणि मग अलीकडच्या हा नाही काळामध्ये नाही आता ते राजकारण सगळं बदलत गेलं, तर त्या म्हटलं की मध्यंतरीच्या काळात म्हटल्या होत्या की दादाला मला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय. हे सगळं नाही बाकीचे कसं वाद आहे ते सोड, असं त्या म्हटलेल्या आहेत त्या. तर त्यांचं ते नातं कधीच तुटलं पवार नाही. आणि महाराष्ट्राचं हा हे खरंच पवार दुर्दैव आहे की महाराष्ट्राला अजितदादा मुख्यमंत्री म्हणून असे पाहता आले नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. बोला. त्याचा हे आता मुख्यमंत्र्याबद्दल एक किस्सा सांगतो मी, म्हणजे थोडासा थोडंसं विषांतर होईल, पण किस्सा असा आहे बोला बोला. की मी माझं एक आजचा आमदार नावाचं साप्ताहिक होतं. त्या साप्ताहिकामध्ये मी एक संपादकीय लिहिलं होतं की पहिल्यांदा दादा जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी मी लिहिलं होतं की दादांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू नये, मंत्री म्हणूनच राहावं, झालं तर मुख्यमंत्री व्हावं. जसं पवार साहेबांनी नंतर म्हटलं होतं की झालो तर मी मुख्यमंत्रीच होईल, नाहीतर साधा मंत्रीच राहील. तसं मी त्या संपादकीमध्ये लिहिलं होतं की दादांनी मंत्रीच राहावे, उपमुख्यमंत्री होऊ नये. त्याच्या स्पष्टीकरणात पुढे लिहिलं होतं की आतापर्यंत म्हणजे जवळ 7 ते 8 उपमुख्यमंत्री झाले, ते पुढे कुणीही मुख्यमंत्री झाले नाहीत. म्हणजे ते नाशिकराव तिरपुडे पासून असो, रामराव आदिक असो किंवा विजयसिंग मोहिते पाटील असो, आर आर पाटील असो, छगन भुजबळ असो, जेवढे आतापर्यंत 10-11 काय उपमुख्यमंत्री झालेत. गोपीनाथराव मुंडे. कोणी जेवढे आहेत तेवढे एकच आता एक त्याला म्हणजे अपवाद ठरलाय आपल्या आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांचंच फक्त एक अपवाद आहे की ते उपमुख्यमंत्री झाले आणि परत एकदा मुख्यमंत्री झाले. नाहीतर आतापर्यंतचे नाही नाही, 10 ते ते 11 ते त्यांचं उपमुख्यमंत्री तसं झाले. आहे. ते आधी मुख्यमंत्री झाले, देवेंद्र हा फडणवीस. बरोबर आहे. नंतर आधी मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री शिंदेच्या याच्यामध्ये त्यांना व्हावं लागलं होतं. आता ते पुन्हा हा मुख्यमंत्री झाले. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री असं आहे. तर तेव्हा ते दादाने त्यांना दाखवल्यानंतर ते म्हणाले की आम्ही असल्या अंधश्रद्धा काय मानत नाही किंवा तसलं ते काही मानत नाही. काय आपलं काम आहे, आपण करत राहायचं आणि अपेक्षा ठेवायला काय, अपेक्षा ठेवून हे करत राहायचं. तर त्यावेळी त्यांना म्हटलं की ते उपमुख्यमंत्री झालेला माणूस कधी मुख्यमंत्री होत नाही आणि गेल्या 4-5 वर्षांपासून फार जोर होता आपली होणार असं अं, चाललं होतं, पण नाही झालं दुर्दैवाने. हा एक प्रसंग मध्ये सांगितला. हम्म. नंतर ते कारखान्याच्या बाबतीत तर म्हटलं ना, ते निकालाच्या दिवशी सुप्रियाताईंनी उपवास धरला होता आणि जोपर्यंत दादांचा निकाल येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही असं त्यावेळी म्हटल्या होत्या. हम्म. आणि रात्री 1 वाजता निकाल लागला त्या हम्म. घटनेचा आणि त्यानंतर ते जिंकून आले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जेवण केलं असा किस्सा आहे. हम्म. त्याच्यानंतर पुढे मग ते दादा त्यांना एकदा राजकारणाची मग गोडी लागली आणि नंतर पहिल्यांदा ते 1900 मला वाटतं 1991 ला ते 91 पहिल्यांदा 91. खासदार झाले. हां, ते पहिल्यांदा खासदार झाले. म्हणजे डायरेक्ट खासदार केला. असं त्यांनी निवडले. पण तो काय मला वाटतं वाजपेयींचा हे हा, काळ असेल अल्पकाळ त्यावेळी ते. काय ते हा, अल्पकाळच झालं आणि पुन्हा मग ते पुन्हा निवडणुकीला उभे राहिले राजीव गांधींचं हे आणि झालं होतं तेव्हा. हां, बरोबर आहे. हम्म. बरोबर. त्यावेळी ते पुन्हा बारामती मतदारसंघात त्याच वर्षी म्हणजे 91 लाच निवडून आले हा. आणि त्यानंतर सलग 5 वेळा ते तिथून निवडून आले. हम्म. 5-6 वेळा म्हणजे आता तिथं पण कंटिन्यूच आहेत. हम्म. तर हे आहे आणि त्या पुस्तकाच्या बाबतीतले मला आणखी किस्से असे आहेत, की पुस्तक हम्म. मी लिहिलं, कच्चं तयार केलं आणि त्यांना म्हटलं एकदा दाखवून घ्यावं. कारण त्यांनी मला अगोदर सांगितलं होतं, की तुम्ही लिहिल्यानंतर मला दाखवा. नाहीतर काहीतरी वादग्रस्त लिहाल आणि सगळे पत्रकार पुन्हा माझ्या हा, तुम्ही ते मागे लागतील. सांगितलंय सुरुवातीला. हा, तुम्ही तो सांगितलाय पुढे. हां. हम्म. तर त्यांना सांगतो ना, मग ते आपलं मगाशी बोलणं झालं होतं. तर ते पुस्तक मी दाखवायला त्यांना घरी गेलो, तर त्यांनी सांगितलं मला वेळ दिली, की तुम्ही 6 वाजता मंत्रालयात या. हम्म. 6 वाजता मंत्रालयात जाऊन मी संभाजीनगरहून म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादवरून 5 वाजताच गाडी रेल्वेने पोहोचलो आणि डायरेक्ट त्यांच्या देवगिरी बंगल्यावर गेलो. बंगल्यावर गेल्यानंतर चौकशी केल्यानंतर कळलं की दादा 5:30 लाच मंत्रालयात गेले. अरे बापरे! म्हटलं 5:30 ला तिथं कोण असणार आहे? परत तिथून टॅक्सी केली आणि मंत्रालयात आलो. तिथं अगदी झाडूवाले, शिपाई म्हणजे सफाई कामगार सुद्धा तिथे आलेले नव्हते. आणि मी गेलो पाहतो तर काय तिथे 2 आमदार होते आणि दादा आपले काम करत बसलेले. हम्म. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, की "ठीक आहे, तुम्ही बरे इकडे वेळेवर आलात ते. मी आता दिल्लीला जाणार आहे." प्रफुल्ल पटेलांचा काहीतरी त्या दिवशी शपथविधी होता. हम्म. कॅबिनेट मिळणार होतं त्यावेळेला त्यांना. तर ते पुस्तक घेतलं म्हटलं, की जाताना 2.5 तास, येताना 2-3 तास, 2.5 तास मिळतात. त्यात सगळं वाचून देतो. काय त्यात
म्हणजे काय चुकीचं असेल किंवा काय असेल तर मी करेक्शन करून तुम्हाला देतो आणि मग तुम्ही छापा. ते बरोबर त्यांनी तेवढ्या वेळात ते पुस्तक वाचून काढलं. पूर्ण वाचून काढून त्याच्यावर काही खुणा केल्या हम्म. चला, आणि आता त्यानंतर आपली वेळ संपत आली दुर्दैवाने. मला बऱ्याच काही हा गोष्टी सांगायच्या आहेत. माझी दर्शकांना विनंती आहे की ह्या अशा ज्या दादांच्या व्यक्तिमत्वामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बऱ्याचशा या चॅनलवर ऐकत राहणार आहोत वेगवेगळ्या लोकांकडून. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. ज्यांचे काही अनुभव असतील असे खास करून, तर ते अनुभव अवश्य प्रतिक्रियांमध्ये लिहा. आणि असतील असं वाटलंय की अनेक किस्से सांगता येणार आहेत, तर तुमचा नंबर त्याच्यामध्ये लिहा, म्हणजे तुमच्याशी संपर्क केला जाईल आणि ते अशा पद्धतीने आपण प्रसारित करता येईल. आता हे मी यासाठी सांगणार या चॅनलची ओळख, कारण की दादांकडं जे सलग अर्थ खातं त्यांच्याकडे राहिलेलं आहे. त्यांनी अर्थसंकल्प सादर केल्याचा विक्रमच केलेला आहे त्यांनी. तर त्यांच्याशी संबंधित जो शाश्वत विकास ध्येय आणि हा जो विषय आहे, हा आमच्या चॅनलचा मुख्य विषय आहे. म्हणजे हे जे दिसतंय गरिबी निर्मूलनापासून तुमचं विविध घटकांची भागीदारी, तर त्याला समोर ठेवून पत्रकारिता आणि एम म्हणजे अप्रतिम मीडिया 2032 लाईव्ह, त्या अर्थाने ते म्हटलेलं आहे. तर या संदर्भात मी दादांच्या 2-3 वेळेला खास भेटी घेतलेल्या आहेत. तर ते देखील मी वेगळ्या, म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत कशी होती, म्हणजे ती होणार असेल तर हो, नाही तर नाही, किंवा हा तर त्यांचा सपाटा होताच, परंतु ते किती सूक्ष्मपणे बघायचे अर्थ खातं. जसं आता मध्यंतरी ते, आणि त्यांच्या पोटात एक ओठात एक असं काही नसायचं. ते म्हटले बाबा पैशाचं सोंग काय आणता येत नाही, त्याच्यावर बरीचशी टीका पण झाली. तर तो जो किस्सा आहे त्याच्या संबंधी मी एक खास उद्या एक व्हिडिओ टाकणार आहे. तो ऐकण्यासाठी आपण अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करावं. आणि विजय कुमार मोरे, तुम्ही एवढा वेळ दिला आणि सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या जागवल्या, तर खूप खूप धन्यवाद.